नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीतील क्वाड्रेटिक इक्वेशन या पार्ट 2 मधील प्रॅक्टिस सेट 2.3 मधील एक क्वेश्चन बघणार आहोत आणि हा क्वेश्चन फॉर्म्युला व्यतिरिक्त कशा पद्धतीने सोडवायचा ही एक सोपी ट्रिक मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। बघा, क्वेश्चन आहे सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रेटिक इक्वेशन बाय कंप्लीटिंग द स्क्वेअर मेथड। फर्स्ट क्वेश्चन है एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 20 इज इक्वल टू 0। मग याचं सोल्यूशन कसं करायचं तर मी तुम्हाला एक सोप्या भाषेत याचं सांगणार आहे। कुठलाही फॉर्म्युला यूज न करता आपण हा क्वेश्चन कशा प्रकारे टॅकल करायचा तो बघणार आहेत। आणि मित्रांनो, आजपर्यंत हा क्वेश्चन आला नाही तर 2025ला अशा प्रकारे क्वेश्चन तुम्हाला बघायला भेटणार आहेत। तर बघा, आता एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 20 याला कोएफिशियंट या एक्सचा 1 आहेत, या एक्सचा 1 आहेत। म्हणजे आपल्याला ज्या 2 नंबरचा जो सेकंड नंबरचा एक्स आहे त्याचा कोएफिशियंट घ्यायचा आहे। मग 1 हा त्याचा कोएफिशियंट आहे आणि त्याला 1/2 ने काय करायचं आहे, मल्टिप्लाय करायचं आहे। मग बघा मित्रांनो, आता 1/2 बरोबर आन्सर आलेले आहे मित्रांनो 1/2 याचा स्क्वेअर म्हणजे आन्सर आलेले 1/4। आता या 1/4 आपल्याला ह्या इक्वेशनमध्ये टाकायचं आहे। मग बघा सोल्यूशन कसं येणार, एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 20 इज इक्वल टू 0। एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस एक टाईम प्लसमध्ये 1/4 घ्यायचा, नंतर एक टाईम 1/4 मायनसमध्ये घ्यायचा मायनस 20 इज इक्वल टू 0। आता बघा मित्रांनो, याची आणि याची जर दोघांची तुम्ही 1/4 मायनस 1/4 केलं तर उत्तर 0 येणार आहे। म्हणजेच इथला आन्सर काय येणार आहे, 0। जे वरचं इक्वेशन आहे ते या ठिकाणी तयार व्हायला पाहिजे। मग आता बघा, हा फर्स्ट नंबरचा आणि 3 नंबरचा यांना इन ब्रॅकेट घ्यायचा आहे। एक्स इथे प्लस आहे 1/, याचा स्क्वेअर रूट घ्यायचा आहे स्क्वेअर प्लस मायनस 1/4 मायनस 20 इज इक्वल टू 0। म्हणजेच आता एक्स प्लस 1/2चा स्क्वेअर हा मायनस आहे, इकडे जाऊन काय होणार 1 प्लस प्लस 20 होणार आहे। मग एक्स प्लस 1/2 इन ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू 1 प्लस 80/4। याचाच अर्थ एक्स प्लस 1/2 स्क्वेअर इज इक्वल टू 81/4। आता आपल्याला दोघी साईडचा या ठिकाणी आपल्याला दोघी साईडचा स्क्वेअर रूट घ्यायचा आहे। मग स्क्वेअर रूट घेऊया, एक्स प्लस 1/2चा स्क्वेअर इज इक्वल टू 80/4चा स्क्वेअर। आता पुढे टाकूया स्क्वेअर टेकिंग स्क्वेअर रूट इन बोथ साइड्स। बघा मित्रांनो, आता हा स्क्वेअर रूट आणि हा गेलेला आहे या ठिकाणी एक्स प्लस 1/2 इज इक्वल टू 81चा स्क्वेअर रूट 9 आहे, याचा 2 आहे। आता हा इकडे प्लसमध्ये इकडे काय होणार आहे मायनसमध्ये, एक्स इज इक्वल टू 9/2 प्लस 1/2, एक्स इज इक्वल टू 10/2, एक्स इज इक्वल टू 5 और एक्स इज इक्वल टू -5। आता इथे प्लस मायनस घ्यायचं आहे, म्हणजे याचे 2 फॅक्टर पडलेले, म्हणजे रूट ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन इज एक्स इज इक्वल टू 5 अँड एक्स इज इक्वल टू -5। हे 2 रूट या ठिकाणी आले। बघा मित्रांनो, कुठलाही आपण फॉर्म्युला यूज केलेला नाही आहे। या मेथडनी तुम्ही जर हा इक्वेशन सोडलं तर तुमचे सर्व गणित या ठिकाणी क्लिअर होणार आहे।